ऑर्डर तर दिली आहे पण आम्हाला विचारलं नाहीये. हे बघ ती पण विचारली बघते ती मोबाईलात काय खायचं काय खायचं. हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज हे बघा, बेडवरची अजून उठली नाही तरी पण नाश्ता सांगू. किती आयुष चालू आहे जिंदगीमध्ये सध्याच्या स्थितीला. हा बघा कसा बघतोय घरी बसायला. चांगली गोष्ट नाही म्हणजे मी बेडवर उठलो नाही आणि नाश्ता करते म्हणजे तोंड पण नाही धुतलं तरी नाश्ता करायला लागला. नाही तोंड धुतलं पण डबल येऊन झोपले. काय म्हणले, तोंड नाही धुतली मी. मी बघायला होतो ना ते बाई, तुम्ही इथं बघायला नाहीये ते खरंच तोंड धुतलं नाही. ठीक आहे तसं नाश्ता करते. सिरियसली माझं तोंड बघून नाही वाटतं का तुम्हाला? तोंड वगैरे धुतलं पण पुन्हा झोप येत होती. तिची शपथ तिनं तोंड धुतलं नाही खरंच सांगायला. ओ मला मरायचं नाही, तुम्हाला 2-2 लेकरं होत आहेत, माझं लग्न व्हायचं आहे अजून, काही पण करावं. तसं नाही गाईज, मी फ्रेश वगैरे झाली, तोंड वगैरे धुतलं पण पुन्हा येऊन झोपली होती. मग लगेच नाश्ता आलाय होता बेडवर, ते पण खूप आयुष चालू आहे सध्याला 2-4 दिवस. चला आता आम्ही नाश्ता करतो, मग बाकीचं दाखवेल तुम्हाला आज दिवसभरात आम्ही काय केले काय नाही. बघा सकाळी सकाळी यांचे काय आगावचे चाळे चालू आहेत, दोघं बाप लेकाचे असे करतात जसे काही यांना खरंच जादू येते. गाईज कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे, काल आम्ही कॅन्टीनला गेलो होतो बट बॅड लक आमचं, काल लाईट नसल्यामुळे कॅन्टीन तर चालू होती बट बिलिंग नाही करू शकलो. त्यामुळे मग सायंकाळी 4 वाजता जायचं होतं पण आम्ही इतके आळशी लोकांना काय सांगावं तुम्हाला, नाही गेलो, घरीच मस्ती करत बसलोय. तर मग आज जाणार आहोत आम्ही कॅन्टीनला. बघूया आज तरी आमचं नशीब चांगलं आहे का बॅडच आहे. चला तर मग तुम्हाला दाखवते आम्ही कॅन्टीनमध्ये काय काय घेतलं काय नाही किंवा काय शॉपिंग केली. चला जाऊया कॅन्टीनला. जायचं का प्रेम? चलो फिर चलो चालो गाईस, आता आम्ही कॅन्टीनला. गाईज आज पण आमचं बॅड लक की आज पण लाईट नाही आहे. आता आम्ही सध्या इथे वेट करते लाईटची. बघूया लाईट केव्हा येते काय नाही ते. लाईट आल्याच्या नंतर आतमध्ये जाणार आणि सामान वगैरे घेणार. चला बघू लाईट कधी येते. गाईज काल ज्या कॅन्टीनमध्ये आलो होतो ना आम्ही, आज पण त्याच कॅन्टीनमध्ये आलो आहे. खूप वेळ झाला वेट करते लाईटचा, तोच सीन कालच्यासारखा. आज पण लाईट नाही आणि खूप वेळ झाला वेट केला आम्ही बट लाईट काय आली नाही. तर चला आता जाऊया दुसऱ्या कॅन्टीनमध्ये, बघूया तिथं तरी आपलं नशीब चांगलं आहे का नाही ते. तिथं तरी लाईट असेल तर सामान घेऊन येऊ. फायनली लाईट आलेली आहे याच कॅन्टीनमध्ये, कारण थोडा वेळ वेट केला, लाईट आले. चला आपण सामान घेऊ. चला चाललो आहे आता आम्ही आतमध्ये एंट्री करते. फायनली आज लाईट आली आहे. ही आहे आर्मी कॅन्टीन, बघू शकता तुम्ही. इतकीच नाही तर खूप मोठी आहे, मी दाखवते तुम्हाला समोर पण वेगवेगळ्या सामानाचे वेगवेगळे सेक्टर आहेत. इकडे हे बॅगचं सेक्टर आहे, इकडे पूर्ण बॅग्स किंवा किचनमध्ये यूज होणारं सामान वगैरे आहे. काय चाललं आहे आता आम्ही घरी, झाली आमची शॉपिंग. चला घरी गेल्यावर दाखवतो आम्ही काय काय घेतो. प्रेम हे बघा, हात माहिती बिलिंग करण्याच्या अगोदरच बिलिंग करून हातामध्ये घेतो. गाईज चला आता आम्ही कॅन्टीनमधून काय सामान आणलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. जास्त काय नाही, बेसिक जे आम्हाला आवश्यक होतं ना तेच घेतलेलं आहे आणि जे मला पाहिजे होतं ते काही वस्तू घेतले आहेत तर ते मी तुम्हाला दाखवते की काय घेतले. सर्वात अगोदर हे दाखवते, हे ॲलोवेरा जेल घेतलेलं आहे. त्यानंतर घरच्यासाठी डेटॉल, हार्पिक, हे फ्रेमसाठी पॉपकॉर्न आणि अजून काही वस्तू घेतल्या होत्या ते ताईंनी घरी काढले आहेत म्हणजे यूज करायसाठी. आणि हा घडी साबण. आणि चला आता मी माझ्यासाठी जे घेतले ते दाखवते. हा परफ्यूम मला घेऊन जायचा आहे त्यासाठी घेतला आहे. हा एक घेतला आणि हे 2 कोब्रा, आणि खरंच कोब्रासारखे आहेत, आतमधून यांची बॉटल पण साप असतोय ना त्या टाईप आहे. हे 2 कोब्रा परफ्यूम घेतले आहेत. आणि एक ट्विस्ट सांगू का तुम्हाला, मला डेनिवरचा परफ्यूम घ्यायचा होता आणि तिथं असं झालं आहे की हा जे आहे ते मी फक्त डेनिवर नाव बघितलं कारण ही परफ्यूमच्या रॅकवर ठेवून होती. बट मला माहीत नाही की हे काय होतं. मला डेनिवर बघून असं वाटलं की हा डेनिवरचा परफ्यूम आहे, बट हा डेनिवरचा परफ्यूम नाही आहे, आफ्टर सेविंग लोशन आहे डेनिवरचं. म्हणजे ते माझ्या उपयोगी नाही आहे. आफ्टर सेविंग लोशन तुम्ही बघू शकता, हे बघा. चला जाऊ द्या, होतात छोट्या मोठ्या गलती. आणि मग त्यानंतर
हा एक परफ्यूम घेतला आहे, स्मेल खूप जास्त आवडली कारण खूप मस्त परफ्यूम आहे. चला मग अशा प्रकारे सामान घेऊन आलो होतो आम्ही आणि सर्वात जास्त म्हणलं तर परफ्यूम घेतली. हे बघू शकता तुम्ही, हे बघा माझ्या हातात पण बसत नाही. सर्वात जास्त आम्ही परफ्यूम घेतलेत, बघू शकता गाईज. दुपारपासून आता ब्लॉग चालू करते. कॅन्टीनला गेली होती, कॅन्टीनहून आले, त्यात थोडेसे शॉर्ट घ्यायचे होते ते घेऊन झालं आणि मग तेव्हा जे झोपली ते आता उठली. बघू शकता आता वाजले 7:30 आणि आता पण उठली नसती, पण आहे ना हे कालपासून एकाच गोष्टीचं टोमणं. मी 500 रुपयाचा केक आणला होता, मी 500 रुपयाचा केक आणला होता. देवा 500 नाही तर काय 5,000चा आणला होता, अशी रिॲक्शन आहे. म्हणून एका वेळेचं जाऊ दे म्हणलं, किरकिरी तर बंद होऊन जाईल म्हणून आता देऊन देऊ या गरीबाला छोटी मोठी की पार्टी पाहिजे, पार्टी तर देऊया आता. किती खाणार आहे खाऊन खाऊन, गरीब गरीब. चला मग पैसे देता वेळेस फक्त लक्ष द्या, ठीक आहे, की पैसे मी भरतोय काही भरते रे. गाईज ठीक आहे. तिथं असं पण असू शकतं की मोबाईल माझा असेल मग त्यांनी बिल करतायत, सांगता नाही येत. तर चला मग आता तुम्हाला दाखवते समोरचं. आता आम्ही निघालो, गाडी आमच्याकडे एकच आहे आणि एका गाडीवर इथे 3 अलाउड नाही आहेत. आता इथेच काही कुठेच अलाउड नाही आहेत, ट्रिपल सीट नाही जाऊ शकत म्हणून थोडं गेटच्या बाहेर दादा जातील, आम्ही दोघी गाडीवर जाणार. गाईज आम्ही आलेलो आहोत इथे, पण मी यांना नव्हतं म्हटलं की मला छोट्याशा शॉपमध्ये घेऊन जा. 3 वेळ टोमणं देतात की हिचे पैसे वाचवायसाठी आम्ही छोट्या शॉपमध्ये घेऊन आलो. चला बघूया किती खर्च होतोय, किती छोटी शॉप आहे ते. किती नाही बस गाईज. चला आता आपण ऑर्डर करूया. त्यांना सांगितलं ते काही बघत नाहीत, इथे 30-35 रुपयाचं काही घेत नाही. जाऊ द्या आता. तो गाईज ऑर्डर तर दिली आहे, पण आम्हाला विचारलं नाहीये. हे बघ ती पण विचारी बघते ती मोबाईलात काय खायचे काय खायचे. पार्टी मी देणार आहे तर मग मीच ऑर्डर देणार नाही, यांना कसं काय सांगणार. पार्टी तर माझ्याकडून आहे ना, पार्टी म्हणल्यावर मीच ऑर्डर द्यायला पाहिजे. तुम्हाला कसं विचार. अरे कमीत कमी हे तर विचार मग काय खाणार आहे. तसं थोडी असते. आमच्या मनाला तुम्ही काल विचारलं मला 500चा केक आणून 200चा आणून पण आम्ही आणला ना 500चा. नाही. आणि तसं पण मला फ्लेवर आवडतोय ना आवडतोय विचारलं होतं का, काय असतात आज पण मी का विचारलं, मी नाही विचारलं कारण बिल मला द्यायचं, यांना नाही द्यायचं. त्या 2 दिवसाच्या आधीची स्टोरी बघितली का. थँक्यू, काय भारी बर्थडे झाला. मग आम्ही केलाय ना, मग आमच्या मनाने पार्टी द्या ना. का नाही थोडी असते ना, वो तर नाही चलेगा. हे बघा स्प्रिंग रोल, व्हेज स्प्रिंग रोल बोलवले, व्हेज मोमोज बोलवले, व्हेज चाऊमिन आणि फ्राईड चिकन. आता तुम्हीच सांगा बरं, हे काही न खाण्यालायक आहे का. रिक्वेस्ट केली आम्ही, रिक्वेस्ट स्प्रिंग रोलसाठी फक्त. कशी स्क्रिप्टेड बोलते विचार, कशी एकदम खोटी. बस ना बाबा इथं. गाईज आलेला आहेत आमचा स्नॅक्स. हे बघा भुक्कड, व्हिडिओ पण नाही काढले. आता मी व्हिडिओ काढता मग हात बाजूला घेतलेत आणि ऑलरेडी याच्यातले एक उचललं आहे, तुम्ही बघू शकता. कोण हे बघ, मी सांगतो मला किती पीस असतात. 3 दिवसात 3 पीस. आम्ही 3 जण खाणार आहोत, प्रत्येकाला 3 पीस दिले. बघा बघा त्याच्यामधलं एक कुठे गेलं, एक का गया. एकाला जागा तरी होती का. बघा होती हे असं होतं, असं एवढे चिपकून नसते. हे हॉटेल आहे, घर नाही एवढे चिपकून द्यायला. ठीक आहे, काही खुले पण. देतात. आणि त्याला तर कोणाशी घेणं नाही देणं नाही. खा, उपाशी राहा, मरा, काही करा, मी माझ्या पोटाचं बघतो. चला आता आम्ही खातो. या गाईस खायला, खरंच टेस्ट खूप भारी आहे. हळू खा. नाही खाता मी तुझं. काय सांगा आम्हाला हॅलो, मी तुम्हाला दिसणार नाही. आम्हाला सांगितलंय की 2 वाटून दिले आणि तिला 4 घेतले. त्या 4 मधला एक ऑलरेडी त्यांनी खाल्लाय. हद असते खायची पण. हे बघा एवढं पूर्ण खत्म केलंय, पूर्णच ऑल. तरी पण अजून मन आहेच या 2 पीसवर. आता पूर्ण ब्लॉग संपत आलाय. चिकन मधलं 1 पीस पण दिलं नाही दोघींना मला. आता शेवट त्यांचं पोट भरले डेरा, आता देते. खरंच गाईज खोटं बोलायची पण लिमिट असते. काय बोलायचं त्याच्यात. बरं तुम्ही माझे प्रत्येक ब्लॉग बघतच असताना, मी कधी खोटं बोलते का. नाही ना. हे बघा हे पूर्ण माहीत बिलकुलच नाही, फक्त हे ठेवलं आहे आमच्यासाठी, ते पण त्याची टेस्ट बरोबर नाही आहे म्हणून. चला गाईज अशा प्रकारे आपली बर्थडेची पार्टी झाली आहे, ते पण मनाभावातून नाही बरं. 500 रुपयाच्या केकमुळं द्यावं लागले. गाईज आम्ही आलो आता सब्जी घ्यायला, थोडीशी सब्जी घेतोय. भाई साहब प्याज ले रे, ये देखो. आम्ही फ्रूटच्या दुकानावर आलो, मला आंबे खायची इच्छा होत होती म्हणून आता घेतोय आम्ही आंबे. चला पार्टी फक्त मोमोजची आणि चाउमीनची झाली होती, पण ये देखो गरीब आदमी अब रो रहे दोनों भी कि मुझे आइसक्रीम खानी है करके. ऐसी बात थोड़ी. खाने के साथ कुछ मीठा भी तो होना चाहिए. वैसा थोडी होता है गाइज, ये नहीं चलेगा. गाइज आम्ही फायनली आईस्क्रीम घेतली आहे, त्यात पण यांचे इतके
चोचले होते ना सांगू नका. मला ही नग आहे, मला ती नग आहे. आम्हाला दिली 10,000 रुपयाची घेऊन आणि स्वतः खाते 50 रुपयाची. तसं काही नाही, सर्वांच्या याचा सेम रेट आहे, फक्त फेवर वेगवेगळा. गाईज आता तुम्हाला तर माहित आहे आम्ही बाहेर गेलो होतो, पार्टी होती माझ्याकडून. खरंच सांगायचं तर खूप मिस आम्ही. ते म्हणतात ना आम्ही रात मी देखा नाही की भीक मागण्यात चालू आहे, तसं काहीसं काम झालंय माझ्यासोबत आज. पण सोड आता ही खरी बोलते. पैसे कोणा दिले? मी तुम्हाला बघितलंय. बायको कोणाची आहे? त्यांची. सपोर्ट कोणाला करणार आहे? त्यांनाच. तर चला आता झालं ते झालं, मी काय रडत बसणार नाही. जसे त्यांनी 500 रुपयासाठी रडत होते की 500 रुपयाचा केक आणलाय, 500 रुपयाचा केक आणलाय, त्या प्रकारे मी काय रडणार नाही. आता खोटी बोलत नाही ना? थांब खोटी बोलत नाही ना? भाई ट्रीट किती पैशाची झाली मला सांग. सांगते का, ट्रीट ते चाऊमिनचे 420 रुपये आणि काय ते आपलं याचे 80 रुपये झाले, 500 रुपये. त्यांनी काय सांगलं, फक्त 500 आणले, 500 खतम. बरोबर लागलेत 500. एकही रुपयांना त्यांचा एक्स्ट्रा खर्च झालाय ना, माझा खर्च झालाय. नाही आता मी केकचे प्राइस मी रिव्ह्यू करतोय. भाई केक खरंच 200 रुपयाचा होता. बघा आता माझेच 300 रुपये एक्स्ट्रा गेले, तरी पण जाऊ द्या. आता दादा आहे म्हणून एवढं ऍडजस्ट करू शकते मी. तर आता नाही भाई काय माहितीये का, आता चलो मी पण जॉबवाला आहे, ही पण जॉबवाली आहे. मेन सांगतो तुम्हाला आता, ठीक आहे. आता ही सिंगल आहे, आम्ही तिघं आहे, ठीक आहे. आणि पुन्हा आमचं क्वार्टर इथे सर्व गोष्टी आहेत, आम्हाला जास्त खर्च लागते ना, त्यामुळं 200 रुपये पेमेंट पण माझ्यापेक्षा डबल आहे. रिक्स अलाउन्स वेगळा, तो विषय तो नाही सांगणार. बरं ती गोष्ट नाही सांगणार, पण जाऊ द्या. आता नाही सांगत तर नाही सांगत, गरीब तर गरीबच, जाऊ द्या. हा ब्लॉग आपला इथेच समाप्त करूया, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. पण खरंच प्लीज आमच्या आताचे जे पण ब्लॉग आहेत ते तुम्ही कंटिन्यू बघा, तुम्हाला पण मजा येईल. आणि आम्हाला ब्लॉग शूट करताना सिरियसली सांगते इतकी मजा येते. ब्लॉग पण शूट होतोय आणि फन पण तेवढाच होतोय. खूप एन्जॉय केलंय गाईज, कालच्या पण ब्लॉग मध्ये आणि आजच्या पण ब्लॉग मध्ये. चला मग आणि सिरियसली काय, चला हे तर बोलणार नाही. ही खालची माझी आयडिया, हिला पण मेन्शन, हिला पण सबस्क्राईब करा. हा मी ते विसरली होती, सॉरी. मी ते विसरली होती. हे पण एक ब्लॉगर आहे, हे पण एक ब्लॉगर आहेत. पण फरक इतकाच आहे, हे हिंदी ब्लॉगर आहेत, मी मराठी ब्लॉगर आहे. तर यांना पण प्लीज लाईक करा, शेअर करा आणि शक्य होईल तितकं शेअर करायचा प्रयत्न करा खरंच. कारण सध्या आमची स्टार्टिंग चालू आहे, आमचं चॅनल इतकं काही ग्रोथ झालं नाही. आमचं ग्रोथची म्हणजे आमची ग्रोथ तुमच्या हाती, ठीक आहे. तुमच्यावरच डिपेंड करते की आमचं चॅनल ग्रोथ होणार की नाही होणार. खरंच राम भरोसे नहीं, हम सब आपके भरोसे. सही में भाई, हमारे सर पे हाथ, राम का नहीं होगा, आपका होगा. अगर एक भी फॉलोअर बढ़ गया तो वो आपकी वजह से बढ़ेगा, इसलिए आपका ही शुक्रगुजार है हम लोग. तो खरंच यांच्या पण चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. आणि आमचं असं काही वेगळं नसतंय, डेली रुटीन कधी कधी फनी पण असतात. आणि याच्यानंतरचे ब्लॉग येणार ते पण फनी येतं. कारण आम्ही काय केलंय माहितीये का, काही चॅलेंज शूट केलेले ना, ते पण नक्की बघा, ठीक आहे. समोरचे व्हिडिओ येतील त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग आहेत सगळे ब्लॉग. हे मी आयडी मेन्शन केली आहे यांची, तर यांना सबस्क्राईब करा. चला मग अशाच प्रकारे भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय गाईज. बाय बोला. बाय.